तू एक्सटर्नल हार्ड डिस्कमध्ये हे सेव्ह करून ठेव आणि हो मेल पाठव मला आणि मॅकला CC मध्ये ठेव. शर्वी, टू बी ऑनेस्ट बरं झालं तू आलीस. तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांना एकत्र टाइम स्पेंड करायला मिळाला. आजी येते मी. हो बाय, सुखी राहा. आणि खरंच खूप बरं झालं तू आज आली, नाहीतर नेहमीप्रमाणे हे आमचे सगळे त्यांच्या त्यांच्या रूम मध्ये बसूनच राहिले असते. येते मी. बाय. बाय. आजी चल मी पण निघते, उशीर झाला. ठीक, चल थांब ना जरा. काय तुला वाटतं शरू आणि जयचं काही होऊ शकतं? हे दोघं? हा. अगं कसं शक्य आहे, दोघे दोन टोक आहेत. नाही नाही नाही, काहीतरी काय बोलतेस आजी? जाऊ दे, तुला काही कळत नाही. म्हणजे अगं एकदा जयचे डोळे नीट बघ. या म्हाताऱ्या डोळ्यांना आहे ना बरोबर सगळं दिसतं. तुला काहीच दिसायचं नाही, जाऊ दे. पण दोघांचं एक मिनिटभर सुद्धा पटत नाही, सारखे भांडत असतात ते. तुला माहितीये ना आपला जयदादा कसा आहे. आणि शरू शरू तो तुफान आहे. त्या दोघांचं नाही नाही, शक्यच नाही. तू म्हणत असशील तर ठीक आहे, पण असं झालं तर किती मज्जा येईल ना. नाही ग आजी, काहीतरी काय बोलते तू. मी येते, चल बाय. अगं निसंग होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मामा, आयुष्यात किती संकट आली, किती संघर्ष करावा लागला ना तरी मागे हटायचं नाही. देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा फक्त शब्द नाही तर एक विश्वास आहे. अशी ताकद आहे ना की आयुष्यभर माणसाला संकटाला सामोरं जायची हिंमत देते. स्वामी, आज माझी तब्येत चांगली असती तर मी तुमचं दर्शन घ्यायला अक्कलकोटला आले असते ना. ही एक गोष्ट राहून गेली माझ्याकडून. का केलं तसं स्वामी? मम्मी असं नको बोलू ना. स्वामींनी ठरवलं ना तर कोणत्याही रूपात येऊन तुला दर्शन देतील. हा तेच बोललो मी तिला. आपण नको नाराज हो. बरं, तर कोणावर नाराज होते? तर ज्यांना भेटायचे त्यांच्यावरच. स्वामींकडे हट्ट नाही करणार तर कोणाकडे करणार? माझ्याकडे. मी तुला घेऊन जाणार अक्कलकोटला, पण थोड्या दिवसांनी. मम्मी नको ना टेन्शन घेऊ. बर चला, मी निघतो. पप्पा थांबा, तुम्ही या इथे. मम्मी मम्मी काय बस 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 ग बस. काय विचारू नको, बस. विसरलीस ना तू हे?
चला. अगं दरवर्षी करता ना तुम्ही हे. आता तुम्ही मोठ्या झालात, तुम्हाला कळतं आता जगासमोर कसं जायचं ते, कसं वागायचं ते. आता काय गरज आहे याची? पप्पा, जग कळतंय कारण जगाकडे बघायची दृष्टी तुम्ही दिली. जसे स्वामी आपल्या सर्वांचे गुरु आहेत, तसेच तुम्ही आमचे गुरु आहात. आमचे पहिले गुरु. आणि तुम्ही आम्हाला लहानपणापासून जे शिकवलंय ना, त्याच्याच जोरावर आज आम्ही जगतोय. आणि तुमच्यामुळे आम्ही स्वाभिमानाने जगतोय. आणि मम्मी पप्पांपेक्षा मोठं गुरु कोणी असतं का? ती गणपती बाप्पाची गोष्ट आहे ना. एकदा नारद मुनी कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पाला म्हणाले, जो लवकर पृथ्वी प्रदक्षिणा घालेल त्याला मी आशीर्वाद देईन. मग कार्तिक स्वामी ते मोरावर बसून लगेच निघून गेले आणि सगळ्यांना वाटलं की आता बाप्पा हरणार, कारण एवढ्या छोट्याशा उंदरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा कशी पूर्ण होणार. पण बाप्पाने काय केलं, बाप्पाने युक्ती लढवली. त्याने उंदरावर बसून शंकर भगवान आणि पार्वती भोवती प्रदक्षिणा घातली आणि बोलला की हीच माझी पृथ्वी, हेच माझं जग आणि हेच माझे गुरु. यांच्या पलीकडे माझं जगच नाहीये. आमचं पण तसंच आहे पप्पा. तुमच्या पलीकडे ना आमचं जगच नाहीये. तुम्हीच आमचे गुरु आहात. सेल्फी टाइम. हा. आणि ग्रुपवर पोस्ट टाइम. दादा, ग्रुपवर फोटो बघितलास काय? हा बघ, हा फोटो बघ. काय क्यूट फॅमिली आहे ना ही. मला ना खूप मजा येते यांच्यावर टाइम स्पेंड करायला. एकदम आहे ना पॉझिटिव्ह वातावरण असतं. नाचतात, गातात, एन्जॉय करतात, भजनं करतात, छान छान टेस्टी टेस्टी जेवण बनवतात. एकदम एन्थुझियास्टिक असतं सगळं. आणि दादा, ह्या परब मुली आहेत ना, त्यांच्या पेरेंट्सचा खूप रिस्पेक्ट पण करतात. दादा ऐक ना, आपण गुरुपौर्णिमा सेलिब्रेट करूया का? आपण करत नाही ना? वाय नॉट. एखादी चांगली गोष्ट फॉलो करायला काय हरकत आहे? आयुष्यात एक बरं काम केलंयस. काय? आसावरीला निवडलेस. चांगली मुलगी आहे. ओ, फिमेल अप्रिसिएशन. गरजेचं असतं तेव्हा करतो. तशी फार कमी वेळ गरज पडते म्हणा. बट माय पॉइंट इज, त्या घरात ती आहे ना, तिच्यामुळे तुझ्यात आणि इनडायरेक्टली आपल्या घरात चांगला बदल होतोय. आजी तर बघतोयस तू किती खुश. अरे काय करतोयस? दादा, लोकांसाठी ना त्यांचे आई वडील गुरुस्थानी असतात आणि माझ्यासाठी तुझं स्थान त्यांच्यावर आहे. कारण तू माझा गुरु आहेस ना. तू आत्तापर्यंत मला ज्या गोष्टी शिकवल्या आहेस त्यांच्यासाठी मी किती थँक्यू म्हटलं तरी कमीच आहे.